तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत ना? आणि मजेतच राहायला पाहिजे. कारण की बघा, हर वेळेस मी तुम्हाला सारखं व्हिडिओमध्ये बायकोला भांडताना दाखवत असतो, पण आज मी बायकोला भांडणार नाही. कारण का माहिती आहे का? बघा कसं आहे, रोज काम करून येणार, कामावर जाणार, कामावरून घरी येणार, घरी आल्याच्यानंतर ही भांडी दिसतात, एवढी भांडी घासली, कपडे धुतली, परत बोललं तर पाणी भरलं. मग हिला पण जास्त प्रेशर टाकणं गरजेचं नाही. बघा कसं आहे, आता तिनं जेवण एवढं मस्त बनवले आपल्या गावठी पद्धतीनं. ती म्हणजे कसं माहिती आहे का, पिठलं भाकर. कुणाकुणाला आवडतं पिठलं भाकर खायला. आणि कसं आहे माहिती आहे, रोजच बायकोला ओरडणं ही चांगली गोष्ट नाही. म्हणजे कसं होते, बायकोला पण वाटतं की बाबा मी आज कामावरनं आल्यापासून मी काम करते. आता वाजलेत किती माहिती आहे का? 9 वाजायला लागलेत. 9 वाजेच्या आतमध्ये स्वयंपाक वगैरे केला, भांडी धुतली, कपडे धुतली, सगळं काय केलं. तिला काय बोलायची गरज नाही, बरोबर ना? तर मग अशा प्रकारे जर बायको काम करत असेल, तिला वरडायची काय गरज नाही. तर बघा कसं, कधी कधी हसी मजाकमध्ये ती गोष्ट वेगळी आहे वरडायचं. रोजच तिला वरडणं चांगली गोष्ट नाही. तू हे केलं नाही, ते केलं नाही. काय गोष्टी कसं असतात, काम करून येऊन करणं ते फार कठीण असतं. 8 तास बाहेर काम करायचं आणि परत बाहेर काम करून परत घरी काम करायचं म्हणलं की काय ना काय बायकांना पण टेन्शन असतं, असं नाही की नाही. म्हणून सगळ्या गोष्टी आपण पण थोडंफार मदत करायची असते. पण आज काय मी केली नाही. तर माझं जरा इकडं हे जरा मी कंपनीतलं सगळं मला हिसाब असतो तो मी लिहित होतो. तर मग माझी बायको हुशारच आहे, हसली. तिच्या चेहऱ्यावर स्माईल पाहिजे ना, बरोबर का नाही? तर आज मी तुला थोडी पण मदत केली नाही, तरी पण तू आज सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित केलेल्या. बघा आता मी आज मस्त बेसन वगैरे बनवलाय. मला गरमागरम काहीतरी बनवावं झटकीपट. नवरात्र काय बेसन खात नाही, पण आता नाईलाजाने खायला लागले. पण त्यांना आवडलं म्हणून ते खायला लागले. मस्त भाकर बनवले बघा, बेसन बनवलंय. हे बघा, ही आहे ज्वारीची भाकर. इकडं मेथी पाण्यात धुवून काढलेली आहे मस्तपैकी, आणि परत लोणचं आणि पिठलं आणि वरण भात. ते दाखवू. डाळ भात वरण भात म्हण किंवा डाळ भात म्हण. आता जसं जसं आता तू काय पुण्याची पोरगी ना, पुण्याची म्हणलं थोडंसं बोलण्यामध्ये थोडं चेंजेस होणारच. आता मराठी पण ते बरंच चांगलं येते म्हणा, काय हरकत नाही. मराठी शिकले, येते पण थोडं थोडं. तर आता एवढं स्वयंपाक बनवायचा कामावरनं येऊन, होय आरती? कसं वाटतं संसार म्हणजे काय? म्हणजे काय तुला असं वाटत नाही की दिवसभर थकल्यासारखं? भरपूर. तू सकाळी किती वाजता? मला तुम्हाला सांगून तुम्ही काय करणार? काय मी करत नाही. कधीतरी मदत करता. 8 तास बाहेर काम करून प्लस सकाळी 6ला उठून. जाऊ दे, थांब शांत घे. तू सकाळी किती वाजता उठते? 6ला उठून काय करते? स्वयंपाक असतात, काय ना काय असतं. 8 वाजता घर सोडावं लागतं. 8 वाजता नाही सोडत, 8:30 पर्यंत घर सोडते. 8:30 9च्या आतमध्ये. म्हणजे तुला 9 वाजता तिकडे टच व्हावं लागते. मी सांगतो तू काय काय करते बघ. सकाळी उठते 7 वाजता. 7 वाजता उठले की पहिला आंघोळ करते. आंघोळ केल्याच्या नंतर मग तुझा पुढचा कार्यक्रम चालू होतो. म्हणजे आता सकाळी बनवायचं काय, बरोबर? संध्याकाळी बरोबर का? सकाळी आंघोळ करते. आंघोळ करूस 7:30 होतात. 7:30 झाल्याच्या नंतर परत सकाळचं जेवणाची तयारी चालू करते. मग सकाळी काय बनवायचं त्याचं टेन्शन. चपाती का भाकर ते बनवता 8 वाजतात. मग घरातनं निघता सगळं आवरता 8:30 होतात, बरोबर? तुझी लाईफ सांगतो एक उदाहरणार्थ. तर 8:30 होतात. हां, ही तुझी लाईफमधली खरी स्टोरी सांगतो मी. तर 8:30 होतात. 8:30 होस तर मग लगेच थोडंसं काय इकडं तिकडं काय झाडू वगैरे मारूस. तर मग झाडू तो पहिलं मारलेच असते, पण तोपर्यंत हे सगळं सामान इकडं तिकडं ठेवूस. ते सगळं असा पसारा पडलेला असतो. ह्या ज्या आता आपण जेवण करतो सकाळी, काय चहा नाश्ता काय करूस तर मग 9 कसं तर एकदम टाईम सकाळचं काय कळतच नाही. 9 वाजते. त्या 9च्या नंतर तू कामाला जाते आणि मी पण कामाला जातो. घरी कोणच नसतं. मग त्याच्यानंतर आरती येते संध्याकाळी 6 वाजता. 6:30 पर्यंत घरी येते. घरी आल्याच्या नंतर थोड्या वेळा काय करते? थोड्या वेळ आराम करते. मग 6:30 वाजता परत स्वयंपाकाला. मग परत स्वयंपाकाला. ते रुटीन रोजच आहे, त्याच्यामुळे कोणाला बोलू शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही. बरोबर.
आपणच आपल्याला करावं लागतं. तर मला काय नाही टेन्शन. तर मग म्हणलं आज मस्त काहीतरी झणझणीत बनवलेलं आहे मी. तर नक्की कमेंट करून सांगा मला की कोणाकोणाला पिठलं भाकर आवडतं आणि डाळ भात. मी माझ्या भाषेत वरण भात. तर आरतीचा असा बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा प्रवास सांगितलं तुम्हाला. ती संध्याकाळी 6 वाजता 6:30ला आली. 6:30च्या नंतर तर मग तिचं काम चालू होतं 6:30च्या नंतर. मग 7 वाजता परत घेते जेवण वगैरे बनवायला. परत पाणी येतं 7:30-8 वाजेपर्यंत कधी पण पाणी येतं. पाण्याचा काही भरोसा नाही. मग पाणीवाल्याचं कसं टायमिंग नाही तर मग पाणी येतं पाणी भरते. मग पाणी भरल्याचे पाणी पण भरते. मग तिकडं स्वयंपाक पण चालूच असतो एका हाताने. म्हणजे फोडणी दिली की इकडे एका साईडला तिकडे थोडंफार प्यायचं पाणी वगैरे भरते. पिण्याचं पाणी. मग पिण्याचं पाणी भरूस तर मग तोपर्यंत सगळं पाणी वगैरे भरूस तर कपडे भांडी करूस तर मग तेवढ्या वेळात कपडे भांडी पाणी सगळं काय करायचं आहे. पाणी आल्याच्यानंतर मग तिला सवय आहे की कसं जर नळाला पाणी असेल तरच तेव्हा ती कामं करते. म्हणजे तिला असं ड्रामामध्ये दोन्ही ड्राम म्हणजे आता कसं 200 लिटरचा आमच्याकडे ड्रम आहे. वरी टाकी नाही पाण्याची टाकी नसल्यापाय काय मग ते ड्रामामध्ये पाणी असतं. मग ती काय करते त्या ड्रामातलं पाणी तिला यूज करायला आवडत नाही. म्हणजे कसं ते आता भरून ठेवलेलं असतं. तिचं म्हणणं कसं फ्रेश पाणी आलं की जरा कसं खळखळीत सगळं काय धुता येतं. पाणी भांडी म्हणा कपडे म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तिला करता येतात. मग ती काय करते संध्याकाळच्या वेळेस सगळं काम करते बरोबर ना. तर मग तशा प्रकारे तिचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवास असतो. मग आता कधीतरी मी लवकर आलो 6, 6:30, 7 वाजेपर्यंत मग मी पण थोडीफार मदत करतो की जेणेकरून चल बाबा ती पण दिवसभर थकलेली असते. हां तोंडाने बोल काय मदत. हां नवरा तुला मदत करतो का नाही. कुठल्या गोष्टीत. भाजी कट वगैरे करायला. हां भाजी कट करायला. हां अजून थोडं पाणी वगैरे भरायला. अजून काय भांडे वगैरे पडलेले असेल तर वगैरे ते उचलायला तेवढंच. अजून खोटं बोल नको बघ. अजून एक वस्तू राहिली सांगायची. स्वयंपाक करायला पण मदत करते. अजून विचार कर. नाही कपडे वाळू घालायला. काय पण बोलू नका. काय पण काय खरं सांगायचं. कधी कधी सांगते. हां कधी नाही मदत करतो का नाही करण्याला महत्व आहे. कधी कधी करण्याचा प्रश्न नाही. संसार दोघाचा आहे हां तर दोघांनी करावा. मला नाही करायचं. हां बोल आता. कसं नाही करायचं मग मी पण नाही करत जा. हां मला पण नाही करत जा. मी नाही करत. बरं तू नको करून मी करतो. आमच्या दोघाचा असा संसार असतो. आम्ही दोघं मिळून मिसळून राहतात. बघा आता आई गावाकडे आहे. आता आई आल्याच्या नंतर परत आमच्या आहे ती रुटीन चालू राहणार. आता आई काय करणार घरी आई आली तरी पण आईचं आई काम करणार बायकोचं बायको काम करणार. मध्ये ह्या दोघांचं बनणं लागायचा प्रश्न येत नाही. मेन गोष्ट काय आरती दिवसभर घरी नसते. घरी जर असती तर मग त्या दोघांची कुजबूज चालू झाली असते. म्हणून काय करायचं आपलं डोकं वापरायचं बायकोला कामाला पाठवायचं. कामाला नसेल तर तिच्याकडे काहीतरी तिच्या हातामध्ये काहीतरी एक उद्योग द्यायचा. म्हणजे काय ना काय ती करेल. म्हणजे कसं दोघं सासू सुनाचं तुम्ही होणार नाही बरोबर का. बघा बायको पण हसायला लागली. म्हणजे किती नवरा समजूतदार आहे का नाही. तुला कसं मी कामाला पाठवलं कसं तुला काय कळलं. तुला मी सांगत होतो का कामाला जा म्हणून. मी तुला म्हणायचं ना कामाला नको जाऊ म्हणून. आता पण म्हणतोय माझी लाईफ आहे मी कशी जगन कशी नाही तसं नाही. लाईफ मध्ये म्हणते लाईफ मध्ये नाही तुला म्हणायचं. मी सध्या बिझी फक्त माझा जॉब मी बस आणि मी नवरा मला सोडलं. ह्या गोष्टीमध्ये सध्या बिझी आहे. लाईफमध्ये ह्याच गोष्टीमध्ये बिझी राहायचं चालतंय. तर बघितचा प्रवास असा आहे. तर आता प्रवास म्हणजे कसं तिचं एक लाईफ ती थोडीशी मी कसं थोडंसं बघा नवीन लग्न झाल्याच्यानंतर घरामध्ये सगळ्यांच्याच कोणी पण असू द्या तुम्ही होणार. आता माझ्या पण होत होतं. मी असं नाही म्हणत आमच्यात तर लय होत होतं. पण मी भरपूर गोष्टीत कंट्रोल केलं. मी माझ्या मनाला सावरलं. तिच्या मनाला मी भांडणं करत तिला काही गोष्टीपासून दूर केलं. पण ती मला माहिती बेसन थंड होते थंड नाही चांगलं लागत. हां बरोबर 2 मिनिटं. तर मग कसं तिला सावरून मग आता दोघांचा संसार 3-4 वर्षानंतर काय नाही सावरलं बिवर झालं का. माझी सावरून घेतली झालं का लगेच चांगलं काय 2 गोष्टी तुझ्या बाबतीत सांगायला लागलं.
तुला करायला लागले भांडणं काय आता. नाही सावरलं मला. अहो मी चालतं मित्रांनो, मी आपलं जेवण घेतो. ते माझं बेसन थंड होऊन जाईल. त्याची लाईफ सांगता सांगता अजून आयुष्य लय मोठं आहे, पुढं जायचं आहे. आयुष्यात अजून लय पुढं जायचं आहे. आत्ताशी ही तर सुरुवात आहे. तर इथून पुढं अजून तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटते. कमेंट आले तरच मी व्हिडिओ काढत जाईल. तिचं म्हणणं असंच आहे की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. की कसं तिला पण म्हणजे असं तिच्या मनात एक इच्छा होती निर्माण. म्हणजे आता लोकांनी व्हिडिओ बघितलं आणि शेअर केलं, कमेंट केली, लाईक केली, तर काही चुकलं असेल तर मग तिचं म्हणणं काय असतं ते मला कमेंटमध्ये सांगत जावं. की तसं तुम्ही कमेंट करून सांगत जावं की बाबा मला आरती तू असं आवडेल कर, आरती तू व्हिडिओ तसं कर. काढायला. मला आवडेल व्हिडिओ काढायला, पण मी तुमच्यासाठीच व्हिडिओ काढत असते. तर मला लाईक चांगले आले, कमेंट चांगले आले तर मी व्हिडिओ कंटिन्यू करेल जाऊ. ओके. मला नक्की कमेंट करून सांगा आज जेवण कसं बनवलं. बघा परत एक बार दाखवतो. पिठलं, लोणचं, मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकर. इथं आरतीचं अर्धं जेवण झालं, माझं जेवण बाकीचं आहे. चालतं मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.